देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे सूत्र बावनकुळेंकडे जातील. उबाठा खासदार संजय राऊतांचा दावा. तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हायला होणार नसल्याचं केलं वक्तव्य. ऑपरेशन टायगर दरम्यानचा 17 जूनचा फोटो समोर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटून वेगळा गट स्थापन केल्याचं दिलं होतं पत्र. श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक उपस्थित. मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारत होती अनधिकृत. फक्त तळमजल्याच्या बांधकामाला होती परवानगी. आयुक्तांना विचारणा केली असता आयुक्त पत्रकारांवर भडकले. पिंपरीतील मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेच्या 4थ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरू. अद्याप 8 जणांचा शोध सुरूच. खासदार पार्थ पवार लवकरच अडकणार लग्न बंधनात. कायनात धार सोबत जुलै महिन्याअखेरीस होणार साखरपुडा. पालघर पूरस्थितीच्या वेळेचा धक्कादायक व्हिडिओ समोर. पूरस्थितीमुळे मृतदेह थेट छतावर येऊन बसण्याची वेळ. आणि ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांचा अवघड दिवेघाटातून प्रवास. माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरमध्ये. मंदिरातल्या दानपेटीच्या लुटीवरून राजकारण चांगलं सतत तापलेलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलेली आहे. दरम्यान विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांच्या सरकारमध्ये सिद्धिविनायकाची दानपेटी लुटली गेली असा थेट आरोप केलाय. तेव्हा चौकशी करण्याचे आदेश का दिले नाहीत असा सवालही उपस्थित केलाय. आणि यावरून आता वाद रंगण्याची चिन्ह आहेत. पाहूया. जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार. आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके. ते मी नाव घेत नाही. हे बघा ही बातमी आहे. हे मी बोलत नाही आहे. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंधित नेटवर्कवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एटीएसनं राज्यभर छापेमारी करत पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सोशल मीडिया संपर्कात असलेल्या तरुणांची चौकशी सुरू केलेली आहे. आणि या संदर्भात आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली आहे. शहजाद भट्टी हा पाकिस्तानी आतंकवादी पाकिस्तानात बसून काही कट रचणार असल्याची माहिती मिळाली होती आणि त्याचा हा कट एटीएसनं हाणून पाडला असं पंकज भोयर म्हणाले. तसंच त्यानंतर एटीएसनं राज्यामध्ये त्याच्याशी संबंधित 157 ठिकाणी छापे टाकून कारवाई केल्याचंही पंकज भोयर यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात. शहजाद भट्टी नावाचा एक आतंकवादी हा पाकिस्तानमध्ये बसून भारतामध्ये काही आतंकवाद्या कारवाया घडून आणण्याचा प्रयत्नामध्ये होता. त्याचा हा डाव हाणून पाडण्याकरता जी माहिती गुप्त माहिती एटीएसला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती तर संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना पकडण्याकरिता छापे टाकण्यात आलेले आहे. अजून काही गुप्त माहिती एटीएसकडे आली आहे. जवळजवळ 100पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेणं आहे. चौकशी केलेली आहे. अजून काही ठिकाणी त्या ठिकाणी कार्यवाही अपेक्षित आहे. समाजामधले काही विध्वंसक लोक यांना त्या ठिकाणी हेरणं आणि त्या ठिकाणी त्यांना शस्त्र उपलब्ध करून देण्याकरिता ऑनलाईन पैसे पाठवणं, पैसे देणं, पैसे उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून काही कार्यवाया घडून आणणं असा प्रयत्न त्या ठिकाणी या आतंकवाद्याचा होता. परंतु एटीएसनं त्या ठिकाणी वेळीच दखल घेतली आणि त्यांचा हा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला. बुलेटिन मराठी या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि सुरुवातीची महत्त्वाची बातमी राजकीय आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेलेच तर मंत्री म्हणून राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे सोपवली जाऊ शकतात
असा मोठा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी केलाय. विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसांनंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसत आहेत आणि सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी बावनकुळेंवर स्तुतीसुमनं उधळलेली आहे. तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. गिरीश महाजनांचा रेकॉर्ड खराब आहे, त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100% बावनकुळेंचा विचार होईल, असं संजय राऊतांनी म्हटलंय. तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही. बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन. मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं. आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे. त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा. 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या, अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अतिशय उत्तम काम करतायत आणि त्यांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून धन्यवाद. पण संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना असा एकही मंत्री नव्हता की जे जनतेची कामं करतायत. आमचे सगळे मंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सातत्यानं लोकांमध्ये असतात, जनतेची कामं करतायत. परंतु तुमच्याकडे असा एकही माणूस नाही की जी लोकांची कामं करतो, जनतेची कामं करतो. बावनकुळ साहेब मुख्यमंत्री होणार अशा भविष्यवाणी आता संजय राऊत सांगायला लागलेत. पण संजय राऊत एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही. आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. बावनकुळे साहेबांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून आभार, कारण असे मंत्री आमच्याकडे आहेत जी लोकांची कामं करतात. तुमच्याकडे मात्र असा एकही मंत्री नव्हता, हे तुम्ही एकदा तुमच्या वक्तव्यातनं सिद्ध केलंय.